आज आम्ही आलो होतो रिदवला हॉस्पिटलमध्ये लस देण्यासाठी. तर आम्ही त्याला सरकारी हॉस्पिटलमध्येच लस देतो. गेल्या वेळेस पण त्याची फर्स्ट लस आम्ही सरकारीमध्येच दिली होती आणि ही त्याची सेकंड लस आहे. तर पण पहिल्या वेळेस त्याला जेवढा त्रास झाला होता, तो जेवढा रडत होता, हे पाहून आम्ही विचार केला होता की आपण त्याला पेनलेस लस देऊया, जे की कॉस्टली असते थोडीशी आणि ती प्रायव्हेटमध्ये देतात. पण नंतर आम्ही विचार केला की जाऊ दे, आपण सरकारीमध्येच लस देऊयात. मग त्याला आम्ही सरकारीमध्येच लस दिली. घरी आल्याच्यानंतर आम्ही म्हणजे दोघंही जण थकलो होतो, म्हणून आम्ही बाहेरूनच जेवण मागवलं आणि आम्ही मागवली ती लस. तिथं त्याने ताक पाठवलं होतं. मग नंतर आम्ही तिघंही झोपी गेलो होतो, एवढे थकलो होतो ना. मग उठल्याच्यानंतर मस्त चहा घेतला आणि लवकरच स्वयंपाक करायला. आज स्वयंपाकामध्ये माझ्या नवऱ्याची फेवरेट भेंडी बनवली होती, कारण त्याला कधीही भाजी घेऊन ये म्हटलं तर तो भेंडीच घेऊन येतो. आणि पटकन स्वयंपाक करून घेतला आणि रिदवला आज जास्त त्रास झाला नाही, त्याच्यामुळे आमचा दिवसही रिलॅक्स होता. आधी आम्हाला वाटलं किती त्रास होतो काय माहिती, असा होता आजचा दिवस.